कासारी आणि जांभळी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे कासारी मध्यम प्रकल्पामधून 1470 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। कासारी नदीच्या पुराचं पाणी बाजारभोगावच्या बाजारपेठेत घुसलंय। बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलंय। दुकानगाळे निम्म्यापेक्षा जास्त पाण्यात बुडालेत। बाजारपेठेतलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवताना व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे। नदीकाठचे ग्रामस्थ जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत। गेले 8 दिवस पाणी शेतामध्ये साचून राहिल्यानं भात आणि ऊस यासारख्या पिकांचं नुकसान होऊ लागलंय। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दुधाची वाहतूक पुराच्या पाण्यातूनच धोकादायकरित्या सुरू आहे। वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या आणि विद्युत वाहिन्या तुटल्या असून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झालाय। संभाव्य पूरस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। विजेअभावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि दळप कांडप करण्यासाठी महिला वर्गाला अडचणी निर्माण होत आहेत। जांभळी खोऱ्यातील मानवाड, कोलिक, पडसाळी या गावात वीज नाही, तर कासारी खोऱ्यातील गवळवाडा, करंजफेन, इजोली, सावर्डी या गावांमधील वीज गायब आहे। बाजारभोगाव परिसरात ज्या गावात पाणी येतं तिथल्या नागरिकांना निवारा केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मंडल अधिकारी नलिनी मोहिते यांनी सांगितलंय।